मी माझ्या मोठ्या मुलाचे लग्न माझ्या नवऱ्याच्या मित्राच्या मुलीशी केले आणि लग्नाच्या रात्रीच परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचली. मी रागाने माझ्या मोठ्या मुलाला घराबाहेर काढले आणि त्या मुलीचे लग्न माझ्या दुसऱ्या मुलासोबत केले. पण माझ्या दुसऱ्या मुलानेही तिला लग्नाच्या रात्रीच घटस्फोट दिला. यामागील कारण जाणून घेण्यासाठी माझ्या तिसऱ्या मुलाचेही जबरदस्तीने मी त्या मुलीशी लग्न लावून दिले आणि वराच्या जागी मी तिच्या खोलीत गेले आणि तेव्हा जे झाले ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे नाव यशिका आहे. मी उत्तराखंडामध्ये राहते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझे लग्न खूप चांगल्या कुटुंबात झाले होते. माझे सासरचे सगळे खूप छान होते. मला रोज सकाळी बाहेर फिरायला जायची सवय होती. माझ्या सासूबाईही माझ्यासोबत फिरायला यायच्या, पण 10 मिनिटांनी त्या त्यांचा मार्ग बदलून कुठेतरी जायच्या आणि तासाभराने स्वतःहून परत यायच्या. बरेचदा त्या कोणत्या तरी विचारात हरवलेल्या असायच्या. घरातही त्या गप्पच राहायच्या. मला वाटायचे की माझ्या सासू मनातून खूप दुःखी आहेत. मी खूप प्रयत्न करायचे की त्यांनी त्यांचे दुःख माझ्याजवळ व्यक्त करावे, पण त्या मला काहीच सांगत नव्हत्या. मी एक डॉक्टर होते. एक दिवस दुपारी दवाखान्यातून घरी येताना मला माझ्या सासूबाई तुरुंगाबाहेर दिसल्या. त्या रस्त्याच्या पलीकडे होत्या, त्यामुळे मी तिथे पोहोचेपर्यंत त्या तुरुंगात गेल्या होत्या. मी गेटवर उभे असलेल्या माणसाला विचारले तेव्हा त्याने सांगितले की या बाई अनेकदा इथे येत असतात. मी माझ्या सासूबाईंची वाट बघत बाहेरच उभे राहिले, कारण आज मला त्यांच्याकडून या सर्व प्रकरणाचे कारण काय आहे हे जाणून घ्यायचे होते. तासाभरानंतर माझ्या सासूबाई जेलमधून बाहेर आल्या. तेव्हा मला बघून त्या घाबरल्या. मी त्यांना प्रेमाने विचारले, आई, तुम्ही इथे का येतात? कोणाला भेटायला येतात? आज मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे. माझ्या सासूबाई म्हणाल्या, तू घरी चल, मी तुला सर्व काही सांगते. आम्ही घरी आलो आणि खोलीत बसलो आणि माझ्या सासूबाई त्यांची कहाणी सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, माझे खूप श्रीमंत कुटुंबात लग्न झाले होते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांच्या कुटुंबात सर्वात मोठी सून असल्याने सर्वच माझा खूप आदर करायचे आणि माझा प्रत्येक हुकूम पाळायचे. आणि दुसरे कारण म्हणजे कुटुंबात मी एकटीच होते जिला फक्त मुलेच होते. मला 5 मुलगे आणि एकही मुलगी नव्हती. मुलगी हवी अशी माझी खूप इच्छा होती, पण कदाचित देवाने माझ्या नशिबात मुलगी लिहिलेलीच नव्हती. माझा लहान मुलगा 2 वर्षाचा असतानाच माझ्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. माझ्या 5ही मुलांमध्ये फक्त 2 वर्षांचा फरक होता. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची नजर माझ्या मुलांवर खेळली होती, कारण ते खूप सुंदर, देखणे आणि तरुण होते. मी त्यांना खूप चांगले वाढवले होते. मला माझ्या संगोपनाचा अभिमान होता. माझा मोठा मुलगा अवघ्या 16 वर्षांचा असतानाच माझी नणंद माझ्या मुलासाठी एक नातं घेऊन आली. ती मुलगी फक्त 12 वर्षांची होती. ती खूप गोड मुलगी होती. माझी नणंद मला म्हणाली की या मुलीच्या आईवडिलांची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. ते आपल्या मुलीला वाढवू शकत नाहीत. तुला ही मुलगी नाही, म्हणून तू तिला ठेवू शकते. आजपासून ही तुझी मुलगी आहे. तुला मुलगी व्हावी अशी तुझी इच्छा होती ना, आता तू तिला आपली मुलगी बनव. मला पायल खूप आवडली होती. मी तिला खूप प्रेमाने आपलेसे केले. माझी इच्छा पूर्ण झाली होती. आता ती माझी मुलगी बनून आमच्याच घरी आली होती. ती मला मम्मीच म्हणायची आणि माझी सगळी कामं तिच्या हाताने करायची. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. पण 2 महिन्यांनी अचानक पायलचे वडील तिला घ्यायला आले आणि म्हणाले, माझी मुलगी मला परत करा आणि जर तुम्हाला पायलला तुमच्याजवळ ठेवायचे असेल तर काही मालमत्ता तिच्या नावावर करा, जेणेकरून तिचे भविष्य सुरक्षित असेल. मला पायलपासून वेगळे होणे सहन होत नव्हते, म्हणून मी माझा एक प्लॉट तिच्या नावावर हस्तांतरित केला, जेणेकरून तिच्या वडिलांचे सात्वन होईल. प्लॉट तिच्या नावावर केल्यानंतर तिचे वडील गुपचूप निघून गेले. अधूनमधून पायलचे आईवडील तिला भेटायला यायचे आणि कधी कधी तीही त्यांना भेटायला जायची. पायलच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी त्यांना कधी कधी थोडेफार पैसे पाठवत असे. माझ्या सर्व मुलांचेही पायलवर खूप प्रेम होते आणि ते तिला आपली सख्खी बहीण मानत होते. पायल लग्नाच्या वयात आल्यावर मी तिच्यासाठी नाते शोधू लागले. तेव्हा एक दिवस पायलचे आईवडील माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की तुमचे पायलवर खूप प्रेम आहे, तर तुम्ही तिला कायमचे तुमच्या घरी का ठेवून घेत नाही? यावर मी विचारले, हे कसं शक्य आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही तिचे लग्न तुमच्या मोठ्या मुलाशी लावून द्या. असे केल्याने ती तुमच्या नजरेसमोरच राहील. मलाही हा विचार ऐकून धक्का बसला की हो, मी असा विचार केला नाही. खरं तर मी तिला माझ्या मुलांची बहीण मानलं होतं.
पण नंतर तिच्या पालकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की ती तुमची नातेवाईक किंवा तुमची सख्खी मुलगी नाहीये, म्हणून पायल आणि अमरच्या लग्नात काहीही नुकसान नाहीये. याविषयी मी माझ्या मुलाशी बोलले तेव्हा तो स्तब्ध झाला आणि म्हणाला, आई, मी पायलला नेहमीच लहान बहीण मानली आहे. मी तिच्याशी लग्न करू शकत नाही. त्याला हे लग्न मान्य नव्हतं, पण मी त्याला समजावून सांगितल्यावर तो लग्नाला तयार झाला. माझ्या मुलाचं पायलशी लग्न झाल्याने मी खूप आनंदी होते, कारण जर मी दुसरी कोणाला सून बनवून आणली असती तर माहीत नाही ती कशी निघाली असती. घरातली गोष्ट घरातच राहिली हेच चांगलं. दोघांनाही खोलीत सोडून मी माझ्या खोलीत आले. आता मला माझ्या खोलीत येऊन थोडाच वेळ झाला होता की माझ्या मुलाच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी खूप घाबरले आणि बाहेर पळाले. घरातील सर्व पाहुणेही आवाजाने धावत आले होते. माझ्या मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि तो सोफ्यावर बसला होता, तर माझी सून खोलीच्या मध्यभागी रडत होती. मी पुढे जाऊन सुनेला मिठी मारली आणि विचारले की काय झाले. तिने उत्तर दिले नाही. माझा मुलगा जागेवरून उठला आणि म्हणाला, मम्मी, मला हिला घटस्फोट द्यायचा आहे. त्याचे बोलणे ऐकून मी चकित झाले. तो त्याच्या बायकोशी घटस्फोट घेण्याचं का बोलतोय? या विचाराने सर्व पाहुण्यांची तोंडे आश्चर्याने उघडली. मी माझ्या मुलाच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली, तू भानावर तर आहेस? हे सर्व तू काय बोलत आहेस? यावर तो म्हणाला, मम्मी, मी तुला खरं सांगतोय. मला खरंच तिला घटस्फोट द्यायचा आहे. मी माझ्या मुलाला पुन्हा एक थोबाडीत मारली आणि त्याच्यावर ओरडले की तू असं का करतोयस? तो काहीच बोलला नाही. म्हणून मला राग आला आणि मी त्याला घरातून हाकलून दिले आणि म्हणाले, आज नंतर तू आमच्यासाठी मेला आहेस. यानंतर पुन्हा या घरात पाऊल ठेवू नकोस. माझा मुलगा घर सोडून गेला, पण त्याने मला कारण सांगितले नाही की त्याला त्याच्या बायकोला घटस्फोट का द्यावा लागला. मी माझ्या सुनेला विचारले तेव्हा ती म्हणाली, मला याविषयी काहीच माहीत नाही. खोलीत येताच ते म्हणू लागले की मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते, म्हणूनच मला तुला घटस्फोट द्यायचा आहे. हे सांगितल्यानंतर माझी सून ढसाढसा रडायला लागली. सगळे पाहुणे आमच्यावर थुंकायला लागले. माझ्या मुलाने इतक्या लोकांसमोर माझे नाक कापले होते. माझ्या सुनेचे आई वडीलही तिथे होते. ते त्यांच्या मुलीला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले आणि मी माझ्या खोलीत आले. माझा विश्वासच बसत नव्हता की माझा इतका सक्षम आणि चांगला मुलगा हे सर्व करू शकतो. पण तो त्याच्या बायकोशी घटस्फोटाबद्दल का बोलला याचं कारण मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. काहीतरी कारण नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशी माझ्या सुनेच्या आई वडिलांनी खूप गोंधळ घातला आणि म्हणाले की आता आमच्या मुलीचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. घटस्फोटित मुलीशी कोण लग्न करायला तयार होईल? तुमच्या मुलाने माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आमच्याकडे इतकी संपत्तीही नाही जेणेकरून आम्ही कोणाला पैशाचे आमिष दाखवून लग्नाला तयार करू शकू. त्यांच्या या बोलण्याने मी लाजेने मान खाली घातली. मला आज खूप लाज वाटत होती की माझ्या मुलामुळे मला हा दिवस पण पाहावा लागला. मी विचार केला तेव्हा मला वाटले की माझ्या सुनेच्या आई वडिलांचे म्हणणे बरोबर आहे. मी माझ्या मोठ्या मुलाला घरातून आणि माझ्या जीवनातून काढून बाहेर फेकले होते, म्हणून मी त्याच्या वाटेची सर्व संपत्ती माझ्या सुनेच्या नावावर करून दिली होती. माझ्या सुनेचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझी सून मला म्हणाली की तुम्हीच माझे आईवडील दोन्ही आहात. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. माझ्या मुलाने माझ्या सुनेला घटस्फोट दिला होता, पण त्यानंतर अनेकदा माझी सून जवळच्या पार्कमध्ये जायची आणि मीही तिला जाऊ द्यायची. पायल मला दाखवून आनंदी राहण्याचे नाटक करायची, पण मला माहीत होते की ती आनंदी नाहीये. कधी कधी मला तिची कृती विचित्र वाटायची, पण कदाचित धक्का बसल्यामुळेच ती अशी करत असेल असा विचार करून मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. ती दिवसभर फोनवर बोलायची. कोणाशी बोलते असं विचारल्यावर ती सांगायची की ती तिच्या आईशी बोलत होती. कधी कधी ती खूप अस्वस्थ व्हायची आणि एकटीच रडत बसायची. असेच चालले असताना एका दिवशी माझ्या दोन्ही लहान मुलांचा अपघात झाला. त्या अपघातात एक मुलगा जखमी झाला तर दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने जणू माझी कंबरच मोडली होती. माझा मोठा मुलगा माहीत नाही कुठे फिरत होता, तर एक मुलगा बेडवर पडला होता, तर एक मुलगा मला सोडून कायमचा निघून गेला होता. त्यावेळी माझ्या सुनेने माझी खूप साथ दिली. काही दिवसांनी पायलचे आई वडील आमच्या घरी आले आणि म्हणाले की तुमच्या दुसऱ्या मुलाचे लग्न आमच्या मुलीशी लावून द्या, कारण तिची तुम्हाला जास्त गरज आहे. त्यांचे म्हणणे ऐकून मी होकार दिला आणि माझ्या मुलाला बोलावून सांगितले की मी तुझे लग्न पायलशी लावून देत आहे. तो पायलच्याच वयाचा होता, पण तरीही तो संकोचत होता आणि म्हणाला
की भावाने माहीत नाही का तिला घटस्फोट दिला आहे. मी तिच्याशी लग्न कसे करू शकतो. मी माझी शपथ देऊन माझ्या मुलाला पटवले आणि सांगितले की जर तू पायलशी लग्न केले नाहीस तर तुला माझा मृत चेहरा दिसेल. म्हणून त्याने होकार दिला आणि पायलशी लग्न केले. मी याबद्दल पायलला विचारले तेव्हा ती बिचारी मला स्पष्टपणे म्हणाली की तुम्ही माझी आई आहात. तुम्ही कोणाशीही माझे लग्न करून दिले तरीही मी त्या लग्नाला तयार आहे. मग त्या दोघांचे लग्न झाल्यावर मला खूप समाधान वाटले की आता सर्व काही ठीक होईल. पण मनात थोडी अस्वस्थता होती. मी सर्व काही ठीक व्हावे म्हणून प्रार्थना करत होते. मला माझ्या खोलीत येऊन काही मिनिटेच झाली होती तेव्हा पुन्हा तेच घडले ज्याची मला भीती वाटत होती. मला माझ्या मुलाच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येत होता. मी स्वतःवर ताबा मिळवला आणि धावत जाऊन बघितले तेव्हा मी तेच दृश्य पाहिलं जे मी यापूर्वीही एकदा पाहिलं होतं. माझ्या त्या मुलानेही माझ्या सुनेला पहिल्याच रात्री घटस्फोट देण्यास सांगितलं होतं. मी कारण विचारल्यावर त्याने काहीच कारण नसल्याचं सांगितलं आणि स्वतःहून घर सोडलं. यावेळी मला शंका वाटू लागली होती की माझ्या दुसऱ्या मुलानेही तिला घटस्फोट देण्यामागे काहीतरी कारण असावे. पण काय कारण होते. दोष कोणाचा होता. माझ्या मुलांचा की माझ्या सुनेचा. मी पूर्णपणे गोंधळून गेले होते. हे प्रकरण दिसत होते तितके सोपे नक्कीच नव्हते. माझी दोन्ही मुले घर सोडून गेले. एक मेला आणि एक बेडवर होता. आता फक्त शेवटचा सर्वात लहान मुलगा उरला होता. विचित्र गोष्ट म्हणजे यावेळी माझ्या सुनेने तिच्या आई वडिलांसोबत जाण्यास नकार दिला. माझ्यासोबत राहूनही ती माझ्यासोबत नव्हती आणि ती दिवसभर स्वतःला खोलीत कोंडून ठेवायची. एके दिवशी मी आजारी पडली तेव्हा मी माझ्या सर्वात धाकट्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेले. दवाखाना झाल्यावर मी माझ्या मुलाला सांगितले की मला खूप भूक लागली आहे, चल आपण काहीतरी खाऊया. आम्ही दोघे नुकतेच एका रेस्टॉरंटमध्ये आलो तेव्हा मी माझ्या मोठ्या मुलाला एका मुलीसोबत बसलेले पाहिले. त्या मुलीची पाठ आमच्या दिशेने होती त्यामुळे मी तिला पाहू शकले नाही. मी शांतपणे माझ्या मुलासोबत एका कोपऱ्यात बसले. एवढ्या दुरून मला त्यांच्या संवादाचा आवाज ऐकू येत नव्हता, पण असं वाटत होतं की काही समस्या होती आणि म्हणूनच ते दोघं वाद घालत होते. काही वेळाने माझा मुलगा ज्या मुलीसोबत बाहेर आला तिला पाहून मला संशय आला, कारण ती माझ्या सुनेसारखीच दिसत होती. पण त्या मुलीने चेहरा झाकून ठेवला होता त्यामुळे मी तिला ओळखू शकले नाही. मग मला वाटले की माझी सून इथे कशी येईल. तिचा तर घटस्फोट झाला आहे, ती इथे का येणार. त्या क्षणी मी मोलकरणीला घरी फोन लावून पायल घरात आहे का याची चौकशी करण्यास सांगितले. तेव्हा काही वेळाने मोलकरीण मला म्हणाली की नाही, ती घरी नाही. माझा संशय पुन्हा माझ्या सुनेकडे गेला. घरी आल्यावर मी माझ्या सुनेवर लक्ष ठेवू लागले. ती कधी कधी एकटीच बाहेर जायची. एक दिवस मी पण तिच्या मागोमाग गेले तेव्हा एका पार्कमध्ये तिला माझ्या दुसऱ्या मुलासोबत बोलताना बघून मला धक्काच बसला. ती त्याच्याशी अगदी गुपचूप बोलत होती. खरं तर ती माझ्या मुलांना भेटत होती, पण कशासाठी आणि का. त्यांनी तर तिला घटस्फोट दिला होता. मी पायलला अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की माझ्या मुलांनी तुला घटस्फोट का दिला, पण ती मला काही सांगू शकली नाही. शेवटी मी हे रहस्य जाणून घेण्याचे ठरवले आणि एके दिवशी मी पायलला सांगितले की मला तिचे लग्न माझ्या सर्वात लहान मुलाशी करायचे आहे. तू सहमत आहेस का. तेव्हा माझी सून म्हणू लागली की तुम्ही माझ्या आई आहात, तुम्हाला माझ्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला तिचं लग्न माझ्या धाकट्या मुलाशी करायचं होतं, जेणेकरून लग्नानंतर असे काय होते की ते तिला घटस्फोट देण्याबद्दल सांगतात हे रहस्य मला जाणून घ्यायचे होते. मी लग्न निश्चित केले. माझी सून खूप आनंदी दिसत होती. माझा मुलगा तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, पण तरीही त्याने माझ्या निर्णयापुढे डोके टेकवले. लग्नाच्या रात्री मी माझ्या मुलाला सांगितले की माझी तब्येत ठीक नाही, तू माझ्यासाठी औषधं घेऊन ये. तो कपडे बदलून निघून गेला. तो निघून गेल्यावर मी त्याची शेरवाणी घातली आणि त्याच्या जागी मी स्वतः खोलीत गेले आणि चेहऱ्यावर सेहरा बांधला. मी खोलीचा दरवाजा उघडून आत गेले तेव्हा मला दिसले की माझी सून बेडवर बसली होती. तिचा नवरा तिच्या खोलीत आला आहे हे समजून ती पलंगावरून माझ्याकडे बघत होती. ती उभी राहिली आणि म्हणू लागली की मला माहीत आहे की तू आता माझा नवरा आहेस, पण मला एवढंच सांगायचं आहे की मी तुला नेहमीच माझा लहान भाऊ मानत आले आहे. मी तुला त्या रूपात स्वीकारू शकत नाही. तू आणि मी लहानपणी एकत्र खेळायचो आणि मी तुझे किती लाड उचलायचे. मी तुला भावाचा दर्जा दिला आहे, मी तुला नवऱ्याचा दर्जा देऊ शकत नाही.
आणि तुझ्या आईने माझे तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आणि तुझ्या आईनेच मला तुझ्याकडून घटस्फोट मागायला सांगितले आहे. तिला फक्त तिची मान जगासमोर ताठ ठेवायची आहे. तिला फक्त दुनियेला एवढं दाखवायचं आहे की तिला तिच्या सुनेची किती काळजी आहे. त्यांनी माझे पहिले 2 लग्नही जबरदस्तीनेच केले होते आणि तुझ्या भावांनी मला घटस्फोट सुद्धा तुझ्या आईच्या सांगण्यावरूनच दिला होता. आजही मला रूमवर पाठवण्यापूर्वी तुझ्या आईने मला सांगितले होते की माझा निरोप माझ्या मुलापर्यंत पोहोचव. मी शांतपणे तिचे बोलणे ऐकत होते. ती पुढे म्हणाली की तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर माझ्या आईला विचारून घे. तिने तिच्या आईला हाक मारली आणि काही वेळाने पायलची आई ही खोलीत आली आणि म्हणाली, बेटा, पायल अगदी बरोबर बोलत आहे की तिने नेहमीच तुला आपला खरा भाऊ मानला आहे. तिने तुझ्या आईला लग्न करू नकोस म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तुझ्या आईला ते पटले नाही. माझी मुलगी तुला तिचा नवरा म्हणून स्वीकारू शकत नाही. तिला दुसरा कोणीतरी आवडतो. तू तिला घटस्फोट दे. पायलला आणि पायलच्या आईला हे माहीत नव्हते की नवरदेवाच्या वेशात मी उपस्थित आहे. ज्या मुलीला मी स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम दिले तिनेच माझा विश्वासघात केला होता. त्या दोघींचे सर्व बोलणं ऐकून माझा तर श्वासच अटकला होता. तेव्हाच मी चेहऱ्यावरून सेहरा काढून फेकून दिला. मग मला बघून दोघीही घाबरल्या. पायल म्हणाली, आई, तुम्ही इथे कसे आलात? मला बघून त्या दोघींना धक्काच बसला होता. त्यांना वाटले होते की नवरदेवाच्या रूपात माझा धाकटा मुलगा इथे उभा आहे, पण त्याच्या जागी मी तिथे उपस्थित होते याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. मी पुढे आले आणि तिच्या तोंडावर चापट मारली आणि ओरडले, सावधान. मला आई म्हणालीस तर तू निघून जा माझ्या नजरेसमोरून. मी तुझ्यावर माझ्या मुलांपेक्षा जास्त विश्वास केला आणि तूच माझ्या मुलांना माझ्या विरुद्ध भडकवत होतीस. तुझ्यामुळेच मी माझ्या मुलाला घरातून हाकलून दिले होते. तेवढ्यात पायलची आई पुढे आली आणि म्हणाली की माझे ऐका, पण मी तिलाही मागे ढकलले. पायलला हे जाणून खूप राग आला की मला सगळं माहीत झालं आहे. तिने पटकन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला खुर्चीवर बसवलं आणि नंतर माझे हातपाय स्कार्फने बांधले आणि माझ्या तोंडामध्ये एक कपडा भरला आणि मला म्हणाली की सासूबाई, मला माफ करा. तुम्हाला आता सर्व कळले आहे म्हणून मला तुमच्यासोबत असं करावं लागत आहे. आता तुम्ही इथेच कैद राहशाल. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाज तोंडातच अडकला. मला हे समजतच नव्हते की ती असं का करत होती. अचानक दारात कोणाचा तरी येण्याचा आवाज आला. ती माझी एक नातेवाईक होती. तिने दरवाजा वाजवत पायलला विचारले की सगळं ठीक आहे ना? खोलीतून आवाज येत होता. यावर दार उघडण्याऐवजी पायल तिथूनच म्हणाली, हो, सगळं ठीक आहे. तुम्ही जा आणि आराम करा. ती मला खुर्चीसह बाथरूममध्ये घेऊन गेली. थोड्या वेळाने मला माझ्या मुलाचा आवाज आला. तो मला विचारत होता, मम्मी कुठे आहे? यावर पायलने सांगितले की आई त्यांच्या खोलीत असतील. माझा मुलगा नक्कीच मला शोधत होता. माझ्यासोबत असे घडेल याची मी माझ्या स्वप्नातही कल्पना केली नव्हती. काही काळानंतर मला पुन्हा बाहेरून आवाज येऊ लागले. माझा मुलगा मला शोधायला बाहेर गेला. मी स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न केला पण मी स्वतःला मोकळं करू शकले नाही. त्यांनी मला खूप घट्ट बांधून ठेवलं होतं. काही वेळाने पायलची आई तिथे आली आणि मला तिथून बाहेर काढून स्टोर रूममध्ये घेऊन गेली. तिथे नेऊन त्यांनी मला बंद केले. मी अजूनही माझ्या मुलाची शेरवानीच घातलेली होती. त्या स्टोर रूममध्ये खूप गरमी होती, त्यामुळे माझी अवस्था खूप खराब झाली होती. माझी प्रकृती बिघडायला लागली होती. मला आशा होती की माझा मुलगा मला शोधून काढेल, पण पूर्ण दिवस निघून गेला आणि तो आलाच नाही. मला तिथे कैद करून 2 दिवस झाले होते आणि पायलने येऊन मला दिवसातून फक्त एकचदा खायला दिले होते आणि मी भुकेने मरत होते. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागले, जे मी गेल्या 2 दिवसापासून करत होते. सकाळपर्यंत मी खुर्ची खूप जोराने सैल केली होती आणि रात्री मी स्वतःला मोकळे केले होते. रात्री पायल दरवाजा उघडून आत आली तेव्हा मी स्टोरूममध्ये ठेवलेली काठी उचलून तिच्या डोक्याला मारली. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यावर मी तिथून पळ काढला. माझा मुलगा मला शोधून थकला होता. मी ओढून माझ्या मुलाला हाक मारायला सुरुवात केली. माझा आवाज ऐकून तो धावत माझ्याकडे आला. माझी प्रकृती खूपच खराब होत होती. मी त्याला सांगितले की तुझी पत्नी पायल हिने माझे अपहरण करून मला स्टोरूममध्ये बंद केले होते. असे बोलता बोलता मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडून होते.
माझे दोन्ही मोठे मुलेही माझ्या समोर उभे होते. त्या दोघांना पाहून मला खूप आनंद झाला. मला वाटले की मी पूर्णपणे बरी झाली आहे. मी पायलबद्दल विचारले तेव्हा धाकट्याने सांगितले की ती फसवी मुलगी सध्या तिच्या आईवडिलांसोबत तुरुंगात आहे. माझ्या मुलाने मला संपूर्ण कथा सांगितली. ती म्हणजे सुरुवातीपासूनच माझ्या संपत्तीवर ते लोक लक्ष ठेवून होते. माझा नवरा वारल्यावर त्यांनी एक योजना आखली आणि त्यांची मुलगी मला दिली, जेणेकरून ते पायलद्वारे माझी संपत्ती ताब्यात घेऊ शकतील. पायलने माझ्या मोठ्या मुलाशी लग्न केले तेव्हा तिने लग्नाच्या रात्री त्याला हेच सांगितले की मी नेहमीच तुला माझा मोठा भाऊ मानले आहे आणि मी तुझ्याशी हे नाते टिकवू शकत नाही. मला कोणीतरी दुसरे आवडते. कृपया मला घटस्फोट द्या. माझ्या मुलांना एक एक करून घराबाहेर काढणे हे तिचे ध्येय होते. माझ्या संपत्तीची एकुलती एक मालकीण बनण्याचा तिचा प्लॅन यशस्वी झाला जेव्हा मी माझ्या मुलाला घरातून हाकलून दिले. तिने माझ्या दुसऱ्या मुलालाही असे सांगून घटस्फोट दिला आणि त्यालाही घरातून हाकलून दिले. नंतर खरे सांगायचे तर ती त्यांना भेटत राहिली आणि त्यांना सांगत राहिली की तुझ्या आईने तुला घरातून आणि आयुष्यातून हाकलून दिले आहे. तूही तिच्याशी संबंध तोडून टाक आणि घरी परत येऊ नकोस. इथपर्यंत तर मी ही गोष्ट सहन करू शकत होते, पण त्या संपत्तीच्या लोभी माणसांनी माझ्या धाकट्या मुलाचा जाणून बुजून अपघात केला आणि त्या अपघातात त्याचा जीव गेला. देवाच्या कृपेने एकाचा जीव वाचला. त्या तिघांनी मिळून हसत हसत माझे कुटुंब उद्ध्वस्त केले. जिच्यावर मी स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त विश्वास केला तिने माझे घर खाल्ले आणि हे सर्व तिला तिच्या आईवडिलांनीच शिकवले. आज ते तिघही तुरुंगात आहे. मी कधी कधी पायलला तुरुंगात भेटायला जाते. अखेर मी तिला माझी मुलगी म्हणून वाढवलं होतं. मला तिला पाहावंसं वाटलं तर मी जाते. ती माझी माफी मागते, पण मी तिला माफ करू शकत नाही. तिने माझा एक मुलगा माझ्यापासून हिसकावून घेतला जो कोणत्याही परिस्थितीत परत येऊ शकत नव्हता. हे सर्व सांगितल्यावर माझ्या सासूबाईंनी पुढे सांगितले की मी माझ्या 4ही मुलांची दुसऱ्यांदा लग्न लावली आहे. याच्यातील मोठ्या मुलाचे लग्न तुझ्यासोबत लावून दिले आहे. मी सकाळी जेव्हा तुझ्यासोबत फिरायला निघते तेव्हा तिथूनच मार्ग बदलून मी माझ्या मेलेल्या मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी काही वेळ प्रार्थना करते की त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि हे सर्व करून माझ्या हृदयाला पण आराम वाटतो. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.